की लोक खरंच मुलाच्या एज्युकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फायनान्शियल प्लॅनिंग करतात का? एक खूप सुंदर वाक्य आहे, नोबडी इज प्लॅनिंग टू फेल, मोस्ट ऑफ द पीपल फेल टू प्लॅन. आपल्याकडे इंडियामध्ये अजूनही खूप कमी लोक अशी आहेत की ज्यांना खरोखर प्लॅन करायचं आहे किंवा प्रॉपरली एक प्लॅन करून मला एक गोल अचीव करायचं. चाइल्ड एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, माझे ड्रीम्स आहेत. प्लॅन केला तर त्या गोष्टी खूप इझिली पॉसिबल आहेत. बट लोकांना तो कॉन्सेप्ट अजून तेवढा डायजेस्ट होत नाही आहे. 70-80% लोक 40-45 नंतर विचार करतात की मी आता एज्युकेशनसाठी प्लॅन करतो. पण जेव्हा लग्न आपल्याकडे 30मध्ये होतं तर प्लॅन 40मध्ये करतात. मग तिथे तो गॅप कमी राहतोय. म्हणजे मुलगा माझा 18 वर्षांचा होणार आहे, आता मला मोठे पैसे लागणार आहेत आणि मला त्याच्या 10व्या-12व्या वर्षी मला आठवते की आता मला प्लॅन करायला लागेल. ह्याचं सगळ्यात मोठं कारण असं असू शकतं की लोकांवर लोनचं बर्डन आहे, होम लोनचं बर्डन आहे. पण माझ्या मते सगळ्यात बेसिक फरक हा आहे की लोकांमध्ये अजून तेवढा अवेअरनेस नाही आहे की मला एका मुलाचं एज्युकेशन प्लॅन म्हणजे निदान 60 लाख ते 1 करोडच्या घरातलं मला प्लॅनिंग करून ठेवायचं. हा आकडाच लोकांना घाबरवतो किंवा हा आकडा लोकांना डायजेस्टच होत नाहीये.